60 कोटी होती त्यातली उपास पडे, एक अर्ध कोटी झोपेल होतं. एवढं आम्ही उत्पादन केलं. माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा. तुम्हाला भिकही नाही मागत. आमच्या मालाला कुठे भाव आहे? पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे? एक जण सांगे माझ्या गावात साहेब म्हणे जागतिक मंदी आहे. म्हटलं ट्रम्प तुझ्याच संग बोलत असते का रोजचा? तुलाच माहित आहे माझ्या इकडे मंदी आली का जागतिक मंदी? दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषेत एक ऐकून मायन एक तुमच्या तज्ञाचं ठेवा. त्याला लोक मानन ते खरं. तुमच्या डोक्यानं होईन का सारं? आत्मनिर्भर करला का? आम्ही किती दूर पाहिजे या देशाला? दूर तू भाव सांग. दूर नाही पिकवली तर दादा 6 महिने राहणार नाही. आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट. आत्मनिर्भर सांगतो. या शेतकऱ्यात दम आहे. किती 150-300 कोटी झाली. चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ. आमची मेहनत सकाळी पेरू 8 वाजता, 10 वाजता उगवण, 12 वाजता त्याला कनुशीन, 4 वाजता त्याला खुळून टाकू, 5 वाजता चक्कीत नेऊ आणि 6 वाजता जीव घालू. ह्या दम आहे शेतकरी. पण माय म्हणणं आहे, जो तो उठला बसला कलेक्टर आहे म्हणते ते शेतकऱ्याचं पोरग आहे. तुझे जेवण आहे का त्याच्यावर? पण ज्याचं मरण, ज्याचं लगन, ज्याचे शिक्षण जे शेतीवरच आहे तो होय शेतकरी. हे म्हणतं आणि लाख लाख पगार घेते ते शेतमालक होय. माझी व्याख्या आहे. आता करा. आता येते काय काजीनं? ते फार्मर ID म्हणून राहिले. काजीनं बसूचे शिली घालते काय काजीनं अरे सारे जोडा असं काहीतरी अशी शंका होऊन राहिली. फार्मर ID कायले बे आम्हाला पाहिजे? जनता बसली. दादा एवढं उत्पादन केलं का कॉलनीत कुत्रे पोया नाही खातो. अमूल्यन झालं आमच्या मालाचं. एक साधूही भेटला माझ्या गावात. पण नाही पूर्ण ब्रह्म. काका म्हटलं 60 कोटी होती जेवायला नाही भेटे त्या पूर्ण ब्रह्म आहे. आता म्हटलं असंच ब्रह्म झालं. जेवाले लोक येत नाही राजा बोलावले तर येत नाही लोक. हे असं साधं साधं उदाहरण पाहिजे ना. त्याच्यात म्हणे तो 1 रुपया भिकारी नाही घेत. दादा लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला. आम्ही 1 रुपयात विमा दिला. कोण्या शेतकऱ्याची मागणी आहे विम्याची सांग पहिले? भिकारीने घेतले का? जीप लगडाले पाहिजे. कोकाट्या तू वकील होता त्याला वकिलाचा मंत्री करायला पाहिजे होतं. हा शेतकऱ्याचं लेण नाही समजत. दौरा व्हायचे त्याला धोरण विचारलं. वानमेरा कायले म्हणते, घुस कायले म्हणते, मामुजी काय न मारायला लागते. तुझ्या धोरणानं होत्या. म्हणून देश आत्मनिर्भर आहे दादा. येईनं सांगा आमच्या देशाला इतके लागण्याची गरज आहे. तूर आयात नाही करा. मग राहिली फुकट खायची संख्या आमची एकी नाही. तुम्हालाही सांगतो, अरे हमारे चुतिया नौका बनो जो माजर से दो कटेंगे तो कटेंगे. अरे हमारे में दम है, हम नहीं कटेंगे. हे फुसाळ गांडे कटन भाऊ सुटते यायच्या गांडीवर लटा खाई. आमच्यात नाही आहे. हम गुरु गोविंदाचे शिष्य आहेत. 1.25 लाख से 1 लढाऊ. उसका नाम गुरु गोविंद काढला. म्हणून दादा आम्हाला एवढे शेतकऱ्याला तुमचं नाव गाव काहीच नाही माहित आहे. हा माहीत तसंच झालं. मागचा व्हिडिओ आहे ते आमच्या गावची मास्तरीन कांदे मागताले पाणी आलं. मग म्हणे तरी पगार पुरत नाही. मग तो होता हे होती हेड मास्तरीन. तो मास्तर तिले होता 55 याले 45 1 लाखाचं बजेट. मला आलते माझ्या घरी म्हणजे केस टाकतो. लय मास्तर लोक आलते. म्हटलं 52 केसा टाक. मी उत्तर द्यायला समर्थ आहे कोर्टात. म्हणजे हे करतो कोण तू कोण तो म्हणतो शेतकऱ्याच्या मालाबद्दल. मग तू लेकरं फुकट शिकव ना काही दिवस शेतकऱ्याचे. त्या हिशोब सांगितला होता. म्हणजे कोण नाही पुरत. मी म्हटलं तुझ्या नवऱ्याला घरचं पाणी गोड नाही लागत, तुझ्या नवऱ्याला भाकर गोड नाही लागत आणि तू गोड नाही लागत. म्हटलं तिकडेच असते दादी. म्हणून पगार पुरत नाही. आमचं बसून तर 20. तुमचं नाव गाव पुरं सांगा. माझे नाव गाव बाळकृष्ण धर्माळे, गोरगाव धर्माळे. मोबाईल नंबर 90 75 21 36 34. कोणची अडचण आली तर फोन करा. अजून तुम्हाला सांगतो एकही तीर्थक्षेत्राच्या वाऱ्याने झाल्या आणि त्या कुंभात तर येतच नाही. माझ्या गावचा म्हणजे चलणं पवित्र होते. मी म्हटलं मेंढक्यान मासोया तिथंच आहे परंपरेनं कुंभमेळ्यात. त्यात पवित्र नाही झाल्या तर मी काय शुद्ध होईन? म्हटलं मी शुद्ध यानंच होईल. कोणाला डुबवायचं नाही, कोणासमोर खोटं बोलायचं नाही. ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते प्रामाणिकतेने करणे कामं हेच आहे आमचे विश्वनाम. दादा वखराला गेलो त्याचं इमानदारीनं 5 तास काम करा. पण या मंदिरात नाही जाणार, पण या मस्जिदीत नाही जाणार.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.